फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगेल तिचं चरित्र चांगलं पाहिजे, ती बाई जगामध्ये कोणालाही हरत नाही. नजर नीट पाहिजे, चरित्र चांगलं पाहिजे. ती खरंच आजच्या काळातली सावित्रीच आहे. त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी या राघवांनी काय केलं, अहिल्यादेवींना हरवायचा प्रयत्न केला. बाई माणूस पडली. एका प्रधानाच्या सहाय्याने राघवांनी या राज्यावर स्वारी करायची ठरवली. 50,000चं सैन्य घेऊन 50,000चं सैन्य घेऊन तिथे स्वारी करायला आला. स्वारी करायला आल्यानंतर एक सलोखा, एक लेख पाठवला की तुम्ही आता आमच्यासोबत युद्ध करा. अहिल्यादेवींनी त्याचं उत्तर पाठवलं, हा या हातात बांगड्या जरूर भरल्यात पण या मनगडातलं बळ आजही गेलं नाही. महाराज तुम्ही आमचे बंधू आहात, महाराज तुम्ही आम्हाला सहकार्य करायला पाहिजे, परंतु तुम्हाला आमच्याशी युद्धच करायचंय, हरकत नाही. ती अहिल्यादेवी सामर्थ्यवान आहे, तिच्या मनगटामध्ये तितकं बळ आहे. माझी महिलांची फौज रेडी आहे, माझी महिलांची फौज बळकट आहे, माझ्या महिलांच्या जीवावर मी युद्ध करायला तयार आहे. राघोबा पेशव्यांनी पुन्हा एक पत्र पाठवलं, बघा अहिल्यादेवी खरंच हराल बरं का. आणि त्याचं उत्तर पाठवलं अहिल्यादेवींनी, बंधू हरलात तर हे जग तुम्हाला इतिहासात नाव ठेवेल की एक माणूस एका बाईच्या हातून हरला आणि राघोबा पेशव्यांचं अर्ध बळ जागेवर निघून गेलं. राघोबा पेशव्यांनी दुसरं एक पत्र पाठवलं, ताई साहेब माफ करा, आम्ही तुमचे पती गेले, तुमचे सासरे गेले, तुमचा मुलगा गेला म्हणून मदत करायला म्हणून आलो होतो. एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती इतिहास घडवू शकते. आणि अहिल्याबाईंनी सांगितलं, बंधू मग तुम्ही आम्हाला भेटायलाच आलात तर 50,000चं सैन्य का बरं घेऊन आलात? आम्हाला भेटायला यायचं तर तुम्ही पालखीत बसून या, आम्ही फुलांची आरास करू आणि स्वागत करू तुमचं. कळतंय? लेट करंट लागू दे, जाऊ नका, पटकन बॅटरी जोडी जा, या स्वागत आहे तुमचं असं म्हणून जेव्हा राघोबा पेशवे तिथे आले, जर वापस जावं तर हरले म्हणून, एका महिलेला हरले म्हणून आमचा अपमान होईल आणि नाही जावं तर लोक नावं ठेवतील. चुपचाप राघोबा पेशवे काही न म्हणता चुपचाप तिथे पालखीत बसून निघून आले. अशी आमची माय होती, जिथं गेलं तिचा इतिहास दिसतो. पण एक खंत हृदयाच्या तळातून आज माफी मागेल. मी काल परवा कीर्तनाला गेले असताना येताना आम्ही चौंडीला गेलो. सुंदर पार्क बांधलेला आहे जिथं अहिल्यादेवींचा जन्मस्थळ आहे. पण तिथे शिंदे घराण्याच्या सगळ्या जेवढ्या काही समाधी आहेत त्या धुळखात पडलेल्या आहेत. ही रियालिटी आहे बरं. हा, आणि मी बोलणार नुसतं पिवळा झेंडा माय 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 पिवळं वादळ नाही. पिवळं वादळ हृदयात उठलं पाहिजे, पिवळ्या वादळाची छाप इथं दिसली पाहिजे, पिवळ्या वादळाची छाप आपल्या हृदयातून अहिल्यादेवींचा सन्मान करून निघली पाहिजे. 31 तारखेला नुसतं नाचून नाही बर का, 31 तारखेला नुसतं झेंडे घेऊन नाही बर का, 31 तारखेला नुसतं आजच्या दिवस पिवळं वादळ नाही, ते पिवळं वादळ इथं गेलं पाहिजे, ते पिवळं वादळ इथं गेलं पाहिजे आणि त्या पिवळ्या वादळानं क्रांती केली पाहिजे. तर हा महाराष्ट्रात उभा राहिलेला समाज आहे. गोष्टी सांगून भागणार नाही आणि एक दिवस झेंडा मिरवून भागणार नाही. मी हात जोडून विनंती करेल, जर तुम्ही कधी चौंडीला गेले तर बघा जेवढे काही शिंदे घराण्याच्या समाधी आहेत धुळखात पडलेलं आहे. एवढा सुंदर पार्क आहे, नवग्रहाचं मंदिर आहे, 12 राशीचं मंदिर आहे, कशालाच कुठली सोय नाही. आता हा जिल्ह्याला द्यायचा दोष नाही, हा तालुक्याला द्यायचा दोष नाही, हा मनाला दोष दिला पाहिजे की आम्हाला आमच्या माईची सेवा करता आली नाही, आम्हाला तिचं महत्व कळलं नाही. आजच्या कीर्तनामध्ये मी खरंच मागणी मागायला आले की जागे असाल ना, आतलं रक्त प्रत्येकाचं लालच आहे, विचार मनात कोणते ठेवायचे का ते अगोदर ठरवा. विठ्ठल